तुम्हाला हे ऐकून विश्वासच बसणार नाही की हे खमंग असे खाऊ लाडू साध्या नाश्त्याच्या पदार्थापासून बनवले आहेत आणि बनवायला अगदी घड्याळाच्या काट्यावरती फक्त आणि फक्त 15 ते 20 मिनिटं लागली आहेत. चला तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला समजतील. हे खाऊ लाडू बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी पोहे, 1 वाटी सुकं खोबरं, पाऊण वाटी गूळ आणि काही ड्रायफ्रुट्स घेतलेत. आता सुरुवातीला हे काजू, बदाम आणि पिस्ते खलबत्त्यामध्ये छान ओबडधोबड असे कुटून घ्यायचे. हे बाकीच्या साहित्यांबरोबर आपण बारीक करणार नाही आहोत, कारण ह्याच्यात छान क्रंचीपणा तो आपल्या लाडूमध्ये हवाय. चला आता कुटून झाले हे सगळं वाटीमध्ये काढून घेऊयात आणि आता वळूयात पुढच्या कृतीकडे. अगदी तुम्ही घाई गडबडीत सुद्धा 15 मिनिटात हे लाडू आरामात बनवू शकता, कारण खूप जास्त वेळच लागत नाही आणि सगळं साहित्य घरात अवेलेबल असलेलं आहे. पोहे आपल्या घरात असतात, शेंगदाणे, सुकं खोबरं, गूळ या 4ही गोष्टी घरात असतात. म्हणजे व्हिडिओ संपल्यानंतर जरी तुम्ही लगेच उठलात ना, तरी पुढच्या 15 मिनिटात तुमचे लाडू तयार असतील. इतके बनवायला सोपे आहेत. आता सगळ्यात आधी जाड तळाची कढई घ्यायची. यामध्ये हे 1 वाटी पोहे घालायचे आणि पोहे अगदी मीडियम फ्लेमवरती छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. पोह्यांचा रंग बदलू द्यायचा नाहीये. पोहे फक्त हलके व्हायला हवेत आणि हातामध्ये घेतल्याबरोबर ते छान असे तुटायला हवेत, छान बारीक व्हायला हवेत. पोह्यांचं स्ट्रक्चर बदलतं इथपर्यंत पोहे छान भाजून घ्या. फक्त 3 मिनिटं लागली मला पोहे भाजायला. 3 ते 4 मिनिटात पोहे छान भाजले जातात. आणि हो, आवर्जून जाड तळाची कढई घ्या, म्हणजे अजिबातही कोणतीच गोष्ट करपत नाही आणि ती व्यवस्थित लो फ्लेमवरती भाजली जाते. त्यानंतर कढई आता छान गरम झाली आहे. आता या गरम झालेल्या कढईमध्ये शेंगदाणे घालायचे. सुरुवातीला शेंगदाणे भाजायचे नाहीत, सुरुवातीला पोहे भाजायचे आणि नंतर शेंगदाणे भाजायचे, कारण शेंगदाणे भाजण्यासाठी हीट थोडीशी जास्त लागते. आता शेंगदाणे सुद्धा मीडियम फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटांमध्ये छानपैकी भाजून घेतलेत. शेंगदाणे सुद्धा भाजून झालेत. आता घेऊयात सुकं खोबरं भाजायला. आता हे सगळं प्रमाण यानुसार घेतलं ना, एका वाटीच्या प्रमाणानुसार, तर आपल्या लाडूची चव खूप जास्त छान होते. पण तुम्हाला हवं असेल तर थोडंसं कमी जास्तही करू शकता. म्हणजे तुम्हाला जर शेंगदाण्याची चव जास्त हवी असेल तर शेंगदाणे थोडे वाढवू शकता, किंवा खोबऱ्याची चव आवडत असेल तर खोबरं सुद्धा थोडंसं वाढवू शकता. हा, फक्त खूप जास्त वाढवू नका, नाही तर बाइंडिंगला प्रॉब्लेम येईल. चला, खोबरं सुद्धा छान गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घेतले. आता या 3ही गोष्टी भाजताना तेल, तूप आपण काही वापरलं नाहीये. आता घेऊयात पुढची कृती करायला. सगळ्या गोष्टी छान भाजून घेतल्यात. ह्या सगळ्या गोष्टी गरम असतानाच यामध्ये गूळ घालायचा आणि हे 3ही पदार्थ गरम असतानाच आपल्याला मिक्सरला छानपैकी वाटून घ्यायचे. आता या 3हीमध्ये गूळ घालून घ्यायचा. इथे मी 3 वाटी हे सगळं साहित्य घेतले, त्यासाठी 1 पाऊण वाटी गूळ घेतलाय. आता गूळ तुमचा किती गोड आहे किंवा तुम्हाला किती गोड खायला आवडतं त्यानुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल. आता मी मीडियम गोड खाते, किंवा माझ्या घरातही मीडियम गोड खायला आवडतं, म्हणून खूप जास्त गोड मी वापरला नाहीये. गूळ या सगळ्या साहित्यांमध्ये सगळं छान मिक्स करायचा. ड्रायफ्रूट यामध्ये घालायचे नाहीत. ड्रायफ्रूट आपण अगदी सगळ्या शेवटी घालणार आहोत. आता हे सगळं साहित्य एकत्र करून मिक्सरला छान असं बारीक करायचं. पोहे, शेंगदाणे आणि खोबरं गरम आहे, यामुळे या हीटमध्ये गूळ लगेच या सगळ्या साहित्यांमध्ये मिक्स होतो आणि यामुळे आपल्याला लाडू वळायला मदत होते. मिक्सरला अगदी फक्त 2 सेकंदासाठी फिरवून घ्यायचं. सगळं साहित्य छान बारीक होतं आणि गूळही सगळ्या व्यवस्थित मिक्स होतं. तुम्ही बघू शकताय. आता हे सगळं साहित्य खूप जास्त ओबडधोबडही ठेवायचं नाही आणि खूप जास्त त्याचं पीठही करायचं नाही. हलकंसं रवाळ असं साहित्य राहिलं पाहिजे, म्हणजे लाडू खाताना सुद्धा तो छान अगदी सुंठवड्याचा लाडू खातोय ना असं वाटतं. सगळं ह्याच पद्धतीने दुसरी सुद्धा बॅच मी छान अशी वाटून घेते. तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं हे सगळं वाटलं गेले. खूप जास्त वेळही वाटायला लागत नाही. अगोदर सगळ्या गोष्टी छान भाजल्या गेल्यात ना, त्यामुळे सहजपणे बारीक होतात. चला, दोन्ही बॅचेस मी छान अशा बारीक करून घेतल्यात. आता एकदा हाताने मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये हे कुटलेली ड्रायफ्रूटची पूड घालायची. सगळं साहित्य छान रवाळ असं बारीक आहे. त्यामध्ये हे क्रंची ड्रायफ्रुट्स घातले ना, की ते खातानाही छान दाताखाली येतात आणि यामुळे लाडू दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतो. चला, ड्रायफ्रूट हे या पिठामध्ये छानपैकी मिक्स करून घेतलेत. आता यामध्ये घालायचं आहे ते तूप. आता तूप किती घालायचं? 5 चमचे मी इथे तूप घालून घेणार आहे. तुम्हाला लाडू वळायला किती तुपाची गरज आहे ना, तेवढंच तूप घाला. तूप खूप जास्त सुद्धा यामध्ये लागत नाही. हे सगळं प्रमाण तुमच्या गुळावर डिपेंड आहे. तुम्ही किती गोड खाताय त्यानुसार गुळ ॲडजस्ट करायचा आहे आणि मी घातलाय तेवढाच जर तुम्ही गुळ घातला तर तुम्हाला 5 चमचे तूप लागणार आहे. 5 ते 6 चमचे तुपामध्ये व्यवस्थित असे लाडू तुम्ही वळू शकणार आहात. आणि हा माझा गुळ सुद्धा खूप छान आहे, म्हणजे घरगुती गुळ आहे. ताज्या गुऱ्हाळावरनं काढून आणलेला आहे. तो काही विकतचा गुळ नाहीये, केमिकलचा गुळ नाहीये. त्यामुळे त्याला छान ओलसरपणा आहे. त्यामुळे लाडू सहजपणे वळता येणार आहेत. जर तुम्हाला वाटलं तुमचं मिश्रण थोडंसं फकफकीत आहे, थोडंसं मॉइश्चर कमी आहे, तर तुम्ही यामध्ये तूप वाढवू शकता. तूप असंही शरीरासाठी चांगलंच आहे. थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे मुलांनी आवर्जून खाल्लंच पाहिजे. त्यामुळे तूप थोडंफार जास्त घातलं तरीही चालेल. अगदी सहजपणे लाडू वळला जातोय. तुम्ही बघू शकताय, लाडू वळायला अजिबातही त्रास होत नाहीये. फक्त दोन्ही हाताने एकदा एकजीव केलं सगळं मिश्रण, की एका हाताने सुद्धा तुम्ही हा लाडू आरामात वळू शकता.
चला याच पद्धतीने सगळे लाडू छान असे करून घेते. आता हे लाडू आवर्जून मी छोट्या साईजमध्ये करून घेते, कारण छोटे लाडू असले ना मुलं आवर्जून खातात. हेच जर मोठा लाडू असेल ना तर मुलं खायला सुद्धा नाकी डोळे मुरडतात आणि एका वेळेस एक लाडू आरामात संपतो. चला तर याच पद्धतीने सगळे लाडू मी छान असे करून घेते. सगळे लाडू माझे सुंदर असे करून झालेत. इथे 3 वाटी सगळं मिश्रण आणि 1 वाटी गूळ घेतला होता. यामध्ये जे छोट्या आकाराचे छान 13 लाडू तयार झाले. त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीने लाडू करत असाल तर तुम्हाला लाडू किती करायचे त्यानुसार तुम्ही प्रमाणही कमी जास्त करू शकता. तुम्ही लाडू बघू शकताय अगदी सहजपणे तो तुटतोय, आतमध्ये खमंग खुसखुशीत झालाय आणि सगळं साहित्य छान भाजल्यामुळे ना याला चवही अप्रतिम अशी येते. म्हणजे घरात कोणाला खायला दिला ना तर समजणारच नाही की हा लाडू कशापासून बनवला येते. चला तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी हा खाऊ लाडू नक्की ट्राय करून बघा. फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होणार आहे आणि मुलांना बाहेरचं जंक फूड खायला देण्यापेक्षा हे घरातलं हेल्दी फूड खायला देणं कधीही चांगलं. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग टेस्टी रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच खाली दिलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे दररोज दुपारी 1:30 वाजता येणारी रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया पुन्हा एकदा अशाच खमंग आणि चविष्ट रेसिपी सोबत. धन्यवाद.